म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकते. तर एक्झॅक्टली बघा आपण ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं त्या पद्धतीने थोडंसं मार्केट जरासं वर्किंग केलंय. थोडंसं म्हणजे एक्झॅक्टली आपला एक कॉलचा व्ह्यू होता इथून मार्केट इथून जाईल तिथं वर्किंग केलेलं आहे. फक्त उरला प्रश्न हा पूर्ण सेलिंग झोन मी तुम्हाला सांगितलं होतं. फक्त मला ऍक्सेप्ट होतं की ह्या झोन पासून सेलिंग आहे. पण अननेसेसरी मार्केटमधून इथंच सेलिंग आले. त्याच्यानंतर बघा याला ब्रेक केलं आणि ब्रेक केल्यानंतर गॅप डाऊन ओपन होऊनच आपलं टार्गेट त्यांना अचीव्ह केलेलं आहे. आज मार्केटने परत एक रिव्हर्सल दाखवलं. तिथून आप चाललाय जर समजून चला जर उद्या मार्केट याला क्रॉस केलं तर तुम्हाला ते कॉल साईडला चांगली एंट्री मिळू शकते. जे टार्गेट आहे ते टार्गेट इथे एवढा हाय घेण्यापेक्षा तुम्हाला जे टार्गेट घ्यायचं आहे ते टार्गेट जे तुमचं राहील ते बघा 22,590 हे तुमचं तिथे टार्गेट राहणार आहे. म्हणजे जो वरती जो रेशन्स हा रेशन्स राहीलच पण तुमचं जे टार्गेट आहे छोटंसं लहान होऊन जाईल. जस्ट ह्या झोनच्या वरती तुम्हाला जर असं जे पण ट्रेड घ्यायचं पुटलाच घ्यायचा आहे जरासं आपण तो कॉल अवॉइड करणार आहे. समजून चला जरी मार्केट खाली ब्रेक होत असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी पुढचा विचार करायचा आहे. जे टार्गेट राहील ते पहिलं टार्गेट हे सेकंड टार्गेट हे राहू शकतं. जस्ट हा पण एक बाईंग झोन आहे. इथून मार्केट पण फुल बॅक देऊन आपल्याला कॉल साईडला चांगली रॅली दाखवू शकतं. या दोन्ही झोनला आपल्याला चांगल्या पद्धतीने निफ्टीमध्ये ट्रेड मिळू शकतो. त्याच्यानंतर पाहूया चला बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. प्लस आपण गोल्डचं पण अनालिसिस पाहणार आहोत. म्हणजे XUSD मध्ये आज कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं होतं किंवा केला जर असेल म्हणजे आपलं प्लॅनिंग सगळं फिक्स होतं. पण त्या प्लॅनिंग नुसार तुम्ही जर वर्किंग करत असाल तर टार्गेट काय येत होतं एसल काय होतं या सगळ्या तरी आपण इथं आजच्या प्रेडिक्शन मध्ये पाहणार आहोत. तर बँक निफ्टीमध्ये पण बघा हा एक सेलिंग झोन होता आणि बँक निफ्टीची जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलनं ऑलरेडी ब्रेक केलाय. म्हणजे जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं कॉलला एंट्री घ्यायची नव्हती. बऱ्याच जणांचं अर्धवट नॉलेज असल्यामुळे बऱ्याच जण इथं कॉलला एंट्री घेतल्या असणार आहेत. पण तुम्हाला इथं अजिबात एंट्री घ्यायची नाही कारण पहिल्यांदा ब्रेक केलं रेड कॅन्डलनं. जो पण ह्या रेड कॅन्डलचा हाय ब्रेक होत नाही जोपर्यंत यांचा स्टॉप लॉस हंट होत नाही तोपर्यंत तुम्ही इथं कॉलचा विचार करायचा नव्हता. ओके. जस्ट आता तुम्हाला एक विचार करायचा तो म्हणजे पुट साईडला पहिलं टार्गेट ऑलरेडी डन झालंय. सेकंड टार्गेट आणि थर्ड टार्गेट तुम्ही वेट करू शकता किंवा मार्केटने जर गॅप ओपन केलं तर तुम्हाला गॅप अप या कन्सिडर मध्ये काय करायचं आहे एकतर मार्केटला ह्या लेवलला अवॉइड करायचं आणि ह्या लेवलच्या वरतीच कॉल साईडला वर्किंग करायचं आहे. ओके. ही जी लेवल झाली ती निफ्टी बँक निफ्टीसाठी झाली. त्यानंतर आपण चला पाहूया XUSD मध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं गोल्डला कशा पद्धतीने राहू शकतं. तर एक्झॅक्टली बघा आपण ज्या गोल्डच्या लेवलच्या काढल्या त्या गोल्डची लेवल अशी होती की इथून बाईंगला जाईल आणि इथून सेलिंग जाईल. तुम्ही जर बघितला तर ह्या झोन पासून ऑलमोस्ट 2880 आणि 2877 पॉईंट म्हणजे 78 असल्यासारखाच भाग आहे. फक्त 20 पिपचाच फक्त डिफरन्स राहिला आहे आणि मार्केट इथून पुल बॅक दिलं आणि इथून कॉल साईडला कन्वर्ट केलं. आय होप तुम्ही 1:2 घेऊन इथून बाहेर पडला असणार कारण कुठल्या पण ठिकाणी एंट्री घेताना 1:2 घेऊन तुम्ही बाहेर पडायचं. पूर्ण टार्गेट पण गोल्ड मध्ये कधीही थांबायला जायचं नाही. तुम्ही इंडियन मार्केटमध्ये किती वेळ थांबला तरी पण चालू शकता. फक्त फॉरेक्स या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही एंट्री केला 1:2 किंवा 1:3 घेऊन तुम्ही बाहेर पडायचं कारण ऑलरेडी ते 1:2 च्या पण वरती रेशो सहज होऊन जातो. त्यामुळे तुम्हाला ते चांगलं जर तुम्ही घेतला असेल चांगलं बेनिफिट झालं असेल किंवा त्यानंतर ह्याही ठिकाणी बघितलं तर ह्या ठिकाणी पण चांगला 1:2 सहज होऊन जातो 1:3 पण होऊन जातो. ओके. ही जी लेवलचा ही लेवल फक्त आपण ड्रॉ केली होती 1 मिनिटामध्ये त्या लेवलवरती वर्किंग केलंय. ही एक लेवल होती सेलिंगची ते पण तिथे वर्किंग एक्युरेटली केलेलं आहे आणि जस्ट मार्केटनं आता ह्या झोनला पण ब्रेक केलेलं आहे. आणि करंटली जर बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला कुठलंही प्रिडिक्शन आपल्याला नाही आहे. जे पण होतं ते फक्त इथं बायला होतं ते बायला सक्सेस झालेलं आहे आणि सेलचं पण सक्सेस झालेलं आहे. तर उरला प्रश्न ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणी आपल्याला जर बघायचं म्हणलं तर ह्या ठिकाणी अजून एक सेलिंग झोन राहतो. तो सेलिंग झोन इथं बघा हा पूर्ण सेलिंग झोन आहे. जोपर्यंत मार्केट 2930 ला क्रॉस करत नाही तोपर्यंत तुम्हाला बाईंगचा इथे विचार करायचा नाहीये. जोपर्यंत 2930 च्या खाली असेल तोपर्यंत तुम्हाला फक्त सेलचाच विचार करायचा आहे. फक्त वाट बघायची एक चेंज ऑफ कॅरेक्टरचं किंवा एक अशी लेवल जिथून तुम्हाला चांगली डाऊन साईडला रॅली मिळून जाईल त्या साईडला तुम्हाला वर्किंग तिथं करायचं आहे. ओके. हा छोटासा व्ह्यू झाला गोल्ड मध्ये. त्यानंतर आपण पाहूया चला सिल्वर मध्ये कशा पद्धतीने वर्किंग होतं आणि सिल्वर मध्ये काय झालेलं आहे. तर आपल्याला बघा सिल्वर मध्ये काय झालं होतं सिल्वरची आपण ही लेवल काढली होती त्यावेळेला आपलं पहिलं टार्गेट डन झालं आणि त्यानंतर सिल्वरनं बऱ्याच वेळा त्यांना ब्रेकिंग केलं पण त्या लेवल त्यांना सस्टेन केलं नाही. पण लक्ष द्या ह्या ब्रेकिंगच्या आधी एक सेल कॅन्डल होती त्या सेल कॅन्डलचा इथे एसल हंट केला त्यानंतर ही सेलची कॅन्डल होती आणि ह्या सेलला त्यांना हंट केलेलं नाही. म्हणजे तुम्हाला इथं कॉल साईडला एंट्री घ्यायची नव्हती म्हणजे बाय साईडला एंट्री घ्यायची नव्हती. पण ज्या व्यक्तीने नॉलेज घेतलं त्यांना ह्या गोष्टी कल्पना असतील. ओके. त्यामुळे इथे बाय साईडला आपली कुठलीही एंट्री इथं डिफाईन होत नाही. आता इथं पण बघितलं तर इथं पण डिफाईन होत नाही. डायरेक्ट ब्रेक केलाय डायरेक्ट ब्रेकला आपण एंट्री घेत नाही. सेल साईडला बघितलं तर सेल साईडला आपलं पहिलं टार्गेट सहज अचीव केलंय सेकंड पण ऑलमोस्ट अचीव केल्यासारखंच होतं. जरासं अचीव होण्यासाठी फक्त राहिलं. पण ह्या सिल्वर या ठिकाणी जरासं आपलं जे प्रिडिक्शन आहे किंवा जो सपोर्ट डिस्टन्स हा जो भाग आहे हा इथं अॅक्युरेटली पाहिजे तसं वर्किंग होत नाही. फक्त या ठिकाणी तुम्हाला एक स्ट्रक्चर मॅपिंग समजून यायला पाहिजे त्या स्ट्रक्चर मॅपिंगला तुम्हाला इथं वर्किंग करायचं आहे. गोल्ड
आणि इंडियन मार्केटमध्ये तुम्ही कुठलीही थेरी म्हणजे कुठलेही सपोजिशन जर ड्रॉ केलं तुम्हाला तिथे ॲक्युरेट वर्किंग होताना दिसून येतील. ओके, हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचा व्ह्यू. त्यानंतर तुम्हाला मी एक स्टॉक्स माझ्या हिशोबाने त्यावेळी दिले होते की ह्या स्टॉक्सला ह्या ठिकाणी जर बाईंगला तुम्ही बसू शकता, ह्या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता. ओके, जस्ट कोल इंडिया बघितलं तर कोल इंडिया त्या लेवलला आलं नाही. अजूनही आपण बहुतेक बघितला होता तो बेल होता. बेल पण बघा थोडंसं असं एक म्हणजे समथिंग काहीच मिस नसल्यासारखं भाग आहे. जराच मिस पॉईंट झाला नाहीतर आपली इंटर ऍक्टिव्हिटी बसली असते. 269 नंतर तो स्टॉक 277 गेला. दिवसामध्ये जर बघितलं तर सरासरी मार्केट जेवढं पडलं आणि तेवढं जेवढं रेकॉर्ड झालंय, सॉरी म्हणजे 54 पहिलेच कॅन्डल आहे, तर दिवसाचा 2% गती आहे. म्हणजे 2% हा स्टॉक स्क्रीन झाला. म्हणजे विचार करा आपलं एक प्रोडिक्शन 2% तुम्हाला प्रॉफिट देऊन दिलं असतं. फक्त त्या लेवलला आलं नाही, काही हरकत नाही. बाकी आपले जे लेवल्स होते किंवा जे आपले बाकी स्टॉक्स होते यांचे सपोर्टेशनचे होते, फक्त आपण तुम्हाला मी दिलं नाही. पण अजून पण बरेच स्टॉक्स आहेत जे बाईंगला अजून यायचे आहेत, जे तुम्हाला बाईंगला आलेले तुम्हाला दिले जातील. हा एक एलटी होता, हा एलटी तुम्हाला दिलाय का नाही आय डोंट नो, पण हा एक बाईंग झोन काढला होता ऑलरेडी. त्या बाईंगला टॅप करून मार्केटने परत आज ग्रिप दाखवलाय. ओपनिंग पण त्याच ठिकाणी होते. ओके, बाकी नवीन प्रिडिक्शन म्हणजे आपल्या नवीन नवीन गोष्टीसाठी आजच आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुम्हाला जर असं चांगला स्टॉक्स हवा असेल तर नक्की आपल्या पेजमध्ये जाऊन एकदा आपल्या कुठल्याही ग्रुपला जॉईन करा. तुम्हाला त्या ग्रुपवर तिथे ते स्टॉक्स येऊन जाईल. ओके, आजच्या प्रिडिक्शनमध्ये आपण कुठलाही स्टॉक्स पाहणार नाही. आपण जो पण व्ह्यू पाहिला तो निफ्टी बँक होता आणि ह्याचवर तुम्हाला वर्किंग करायचं होत्या. ह्याच्यामध्ये जर कुठला स्टॉक्स वगैरे जर तुम्हाला बाईंग वगैरे करायचं तर आपल्या ग्रुपला मेन्शन केला जाईल. ओके, थँक्यू.